नमस्कार, नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत। आज आम्ही जाणार आहोत पुण्यातील उंद्री या ठिकाणी असलेले द कोर्तियन्स रिसॉर्ट आणि क्लब पुणे या ठिकाणी। तिथे आम्ही एक दिवस स्टे केला होता। ते रिसॉर्ट कसे आहे ते तुम्हाला दाखवते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। रिसॉर्टच्या गेटमधून आत जाताच डाव्या बाजूला पार्किंगची व्यवस्था होती। तिथून पुढे गेले की रिसेप्शन होते। हे एक 5 स्टार रिसॉर्ट असल्यामुळे वॅलेट पार्किंगची व्यवस्था होती। त्यामुळे गाडीची चावी वॅलेटकडे देत आम्ही चेकिंगची फॉर्मॅलिटी करण्यासाठी रिसेप्शन मध्ये गेलो। रिसेप्शन हे खूप सुंदर आणि भव्य होते। त्यांनी आमचे स्वागत वेलकम ड्रिंक बरोबर केले। फॉर्मॅलिटी नंतर आम्हाला आमचा रूम लोकेट करण्यात आला आणि आम्हाला रूमच्या दिशेने घेऊन गेले। रूम हा फर्स्ट फ्लोअरला असून रूमच्या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरियाची व्यवस्था केलेली होती। रूम मध्ये आत येताच उजव्या बाजूला वॉलड्रॉप व लगेज ठेवण्याची जागा होती। बाजूलाच टी मेकर व फ्रीजची व्यवस्था होती। डबल बेड, स्टडी टेबल, चेअर, टीव्ही, एसी, साइड टेबल वर त्यावरील लँडलाईन फोन आणि विंडो मधून दिसणारा हा गार्डन व्ह्यू अतिशय सुंदर वाटत होता। उजव्या बाजूला असलेले हे वॉशरूम जिथे वेस्टर्न टॉयलेट व बाथरूम मधील सर्व ॲक्सेसरी प्रोव्हाइड केलेल्या होत्या। थोड्या वेळानंतर फ्रेश होऊन आम्ही निघालो स्विमिंग पूलला व रिसॉर्ट एक्सप्लोर करायला। फ्लोअरवर लिफ्ट पाशी सिटिंग लॉन्ज व एक कॉमन ओपन बाल्कनी होती जिथे बसून तुम्ही गार्डन व्ह्यूचा आनंद घेऊ शकता। खाली आल्यानंतर बिल्डिंग समोरच फ्री ॲक्टिव्हिटी मध्ये सायकलिंग व फ्लोअर चेस व किड्ससाठी गार्डन एरिया होता। तिथून पुढे चालत गेले की डाव्या बाजूला असलेल्या शिडीने वरती चढत गेले की आपण स्विमिंग पूल पाशी पोहोचतो। स्विमिंग पूल हे मोठे व क्लीन होते। लहानांसाठी व मोठ्यांसाठी असे 2 भागांमध्ये ते विभागलेले होते। स्विमिंग पूलच्या बाजूला असलेल्या उजव्या शिडीने वरती गेले की तिथे ओपन लॉन्ज होता जिथे काही कार्यक्रम आपण अरेंज करू शकत होते। तिथे ऑलरेडी एक कार्यक्रमाची बुकिंग होती, त्याची अरेंजमेंट चालू होती। स्विमिंग पूलच्या बाजूला 2 रेस्टॉरंट आहे, जे एक क्लब मेंबर साठी आहे आणि दुसरे बुफे रेस्टॉरंट आहे। आता व्हिडिओत दिसणारे रेस्टॉरंट हे क्लब मेंबरशिप वाल्यांचे असून ओपन, क्लोज व पूल साइड डायनिंग एरिया अशा पद्धती तिथे अवेलेबल असून त्याचे इंटिरियर इजिप्त थीम मध्ये बनवलेले असून सुरेख व आकर्षित वाटत होते। तसे रिसॉर्ट मध्ये एकूण 3 रेस्टॉरंट आहे, 2 इथे आणि तिसरे साल्सा कॅज्युअल डायनिंग जे रिसेप्शन पाशी आहे। आता समोर व्हिडिओत दिसणारे रेस्टॉरंट हे रिसॉर्ट मधील पॅरामिसा बुफे रेस्टॉरंट आहे। ह्याच रेस्टॉरंटच्या बाजूने पुढे गेले की लिफ्ट मधून आपण ग्राउंड फ्लोअरवर गेल्यावर तिथे रिसॉर्ट मधील इनडोर गेमची व्यवस्था आहे। ह्या इनडोर गेम मध्ये काही गेम पेड आहेत व काही फ्री आहेत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी काही ना काहीतरी गेम तिथे आहे। ह्याच इनडोर गेमच्या समोर एक ओपन लॉन्च गार्डन आहे जिथे मॅरेज फंक्शनची व्यवस्था चालू होती। रिसॉर्ट मध्ये असे बरेचसे ठिकाण आहे जिथे वेगवेगळे फंक्शन चालू होते व तुम्ही बुकिंग करून अरेंज करू शकता अशी व्यवस्था आहे। लिफ्टने फर्स्ट फ्लोअरला आले तर रिसॉर्ट मधील जिम सुद्धा तिथे अवेलेबल होती। जिम मध्ये फक्त मेंबरशिप वाल्यांना फ्री एंट्री होती। मगाशी व्हिडिओत दाखवलेल्या किड्स गार्डन पासून सरळ चालत गेले की रिसॉर्ट मधील सिनेमा हॉल व स्पा एरिया आहे जिथे तुम्ही स्पाची अपॉइंटमेंट घेऊन स्पाचा आनंद घेऊ शकता। स्पाचा एरिया सुद्धा खूप लक्झरियस होता। तिथेच बाजूला खाली एक कॉन्फरन्स हॉल सुद्धा आहे जिथे कॉन्फरन्स किंवा मीटिंग अरेंज करू शकता। रिसॉर्ट मधील अजून एक पद्धत आहे जी स्क्रीनवर आता दिसत आहे, तिला कपोला टाइप डायनिंग प्रकार बोलतात, जो तुम्ही स्पेशल ओकेजन साठी आपल्या पार्टनर साठी बुक करू शकता। वीकेंडला स्विमिंग पूल पाशी असलेल्या रेस्टॉरंट पाशी लाईव्ह म्युझिकची व्यवस्था असते। आम्हाला फारशी भूक नसल्यामुळे आम्ही बुफे न घेता रिसॉर्ट मधील साल्सा कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंट मध्ये गेलो जिथे
मध्ये तुम्ही जेवण घेऊ शकता। हे रेस्टॉरंट फर्स्ट फ्लोअरला असून या रेस्टॉरंटच्या खालच्या बाजूला द फर्स्ट ब्रू हाऊस हे एक रिसॉर्ट मधील बार आहे। तिथे सुद्धा लाईव्ह म्युझिक चालू असते। रात्रीच्या जेवणानंतर रिसॉर्टमध्ये थोडा वेळ फेरफटका करून आम्ही तो दिवस संपवला। रात्रीच्या लाइटिंगमध्ये रिसॉर्ट हे अजून आकर्षक व सुंदर वाटत होते। आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा। धन्यवाद।